आत्ताच पालखी मस्तपैकी पोचले नाश्त्याच्या ऑर्डर बघू शकता. सर्वांनी नाश्ता करायला घेतलाय आणि आज उपमा आहे नाश्त्यामध्ये. उपमा खाओ खाओ. फायनली पोचलो आपण साई सेवा हॉटेलमध्ये. पालखीसुद्धा पोचलेली आहे. तिथं शूट केलं मस्त. आता निघालं बाहेर. पालखी आतमध्ये ठेवले, बाहेर चालू आहे तयारी. त्याच्यामुळे पालखी लवकर आणली आणि अजून पोरं खूप सारी मागे आहेत. फायनली पालखी निघाली आणि बघा सगळी मंडळी आले आणि तिकडे चालू आहे पूजा पालखीची पुन्हा एकदा. साई शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव कुंडलिक जागा. ₹1,00,000 किलो. कोणता पण मोबाईल आयफोन आहे. लगायचं नाही चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचा मनापासून स्वागत आहे. दिवस 8वा आणि आज आमचं दर्शन आहे पालखीचं आणि फुल तयारी. पालखी वगैरे गेली. आज ब्लॉग लेट चालू करते. त्याचं रिझन असं आहे की सगळ्यांना पहिला काढून दिलं इथून बाहेर आणि पुढच्या प्रवासाला पाठवलं. आमची चालू आहे तयारी. बघा तर नाना भरतोय बाटल्या, त्याच्यातून पाणी आणलं तर पियाला म्हणजे आता पदयात्रेसाठी. सर्व मंडळी ज्याची ती कामाला लागलेली आहे. साईराम काय चालवलं ते? मीठ, काला मीठ मस्तपैकी. बघूया अजूनही काही आहेत. आता रिक्षा निघतील सर्व, आपणही निघू. अजून म्हणजे सगळे सेवेकरीच आहेत आम्ही, दुसरा कोण नाही. बघूया काय काय करतात. चल साईराम. हो मग आता काहीच फायनली स्वर्ग सुखाचा प्रवास सुरू झालेला आहे. पण आजचा दिवस शेवटचा आहे. आज जे 8 दिवस आपण चालून आलो, 8 दिवस जो सेवा केली कंटिन्यू नाही चाललो प्रत्येक म्हणजे पदयात्री. तर त्याच्यासाठी आज त्यांचं समाधान होईल. 8 दिवसानंतर मस्त सूर्याचं सुद्धा आगमन झालं बघू शकतो. चला आता निघालो आपण डायरेक्ट पालखीच्या पुढे. तिकडेच तुम्हाला दाखवतो. तर काहीच घोडा बघू शकता कसा झोपलाय मस्त आहे की.
पालखी मस्तपैकी पोचले नाश्त्याच्या ऑर्डर बघू शकता. सर्वांनी नाश्ता करायला घेतलाय आणि आज उपमा आहे नाश्त्यामध्ये. उपमा खाओ खाओ. जय साईराम. इकडे झाले वाटप, म्हणजे मीच वाटप करत होतो. पालखीवाल्याने घेऊन गेलो तर ब्लॉग पण चालू करतो. मस्तपैकी नाश्ता वगैरे करून झालेलं आहे बघू शकता. आणि सर्व पब्लिक गेलेलंच होतं. अजूनही पब्लिक येत आहे. आता एक आहे अजून, याच्या मागे खूप जण आहेत. आणि यांचं झालं डोसा खायचा प्लॅन. शिर्डीच्या इथे टन मारल्यावर तिथं आहे डोस्याचं दुकान. फायनली पोचलो आपण साई सेवा हॉटेलमध्ये. पालखीसुद्धा पोचलेली आहे. तिथं शूट केलं मस्त. आता निघालं बाहेर. पालखी आतमध्ये ठेवले, बाहेर चालू आहे तयारी. त्याच्यामुळे पालखी लवकर आणली आणि अजून पोरं खूप सारी मागे आहेत. तर बघा तयारी कशी चालू ती दाखवतो पण. पालखी आपल्याला बाहेर ठेवून सजवायची आहे, मग मंदिरात जायचं. तोपर्यंत सर्वजण येऊन फ्रेश वगैरे होतील ते तुम्हाला दाखवेन. आणि इथं बघा मस्त अशी कमळाची फुलं आल्यात 2 प्रकारच्या कलरची. इकडे येल्लो कमल आहे आणि तिकडे थोडा बेबी पिंक टाईप आहे बघू शकता. मागच्या वर्षी एकदम पिंक कलर होता, डार्क पिंक. आणि भाई बघा झोपेतून उठलाय आणि आलाय. म्हणजे आजच रात्री आले ना, रात्री आले. टी शर्टच्या ऑर्डर जाम होत्या. आपल्या मंडळाच्या ऑर्डरच्या टी शर्ट यांनाच होत्या. यांनीच कंप्लीट केलं. कामं कंप्लीट म्हणजे जाम आहेत म्हणून तो येऊ शकला नाही 8 दिवस आपल्यासोबत. जाऊ दे काही नाही, पण लास्टच्या दिवशी आले बाबांच्या भेटीला. आज तुला कसं वाटतं? आज मन प्रसन्न झालं पालखी बघून आणि पालखीची पदयात्री बघून लय भारी आनंद झाला. कारण की 8 दिवस प्रवास करून इथं आल्यावर ना वेगळीच वाईब येते. मनात या होत होता कधी जाऊ कधी पोचू. 7 दिवस असे आपण चालत येतो. रात्री घरातून 12 वाजता निघलो तेव्हा 2 वाजता पोचलो. 2 वाजता इथं पोचले शिर्डी. आज सकाळी पालखी बघितली तेव्हा मनाला लय भारी आनंद झाला. धन्यवाद साईराम. बघू शकता अजूनही तयारी चालू आहे. म्हणजे आता तिथं पालखी ठेवतील, सजवतील. ते तुम्हाला दाखवेलच पुढे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. हेच फायनली पालखी मस्तपैकी बाहेर आणलेली. आता इकडे फिरून लावतील आणि तिकडे मस्त तयारी करायला घेतली आहे भावानी डेकोरेशनसाठी. बघा आरती कधीपासून चालू झाली. जाऊ आपण खाली दाखवलं तुम्हाला आरती. फ्रेश होऊन काहीच उपयोग न झाला. आता पुन्हा फ्रेश व्हायला जाऊन नंतर पहिला वरती जातो, मोबाईलचा चार्जर विसरलो तो घेतो आणि मग खाली जातो दाखवतो आरती. बघायचं फायनली चाललो खाली. चार्जर वगैरे घेतले. संजू बसले फोटो वगैरे काढून आले बाहेर.
बघूया खाली फोटो काढायला बोलवले जाऊ आपण जोरान बोला अजून बोला बोला मुंड्या खाला जाऊन श्री रामनवमी उत्सवानिमित्त कारेगाव देसाई शिर्डी पालखी पदयात्रा सोहळा वर्षपूर्ती झाले आणि आपण सर्व जे पालखीमध्ये सहभागी झालेले सर्व स्त्री भक्त पदयात्री कार्यक्रम सेवेकरी तसेच इथे आलेले सर्व आपल्या मित्र अतिथी नातेवाईक सर्वांचे मंडळाच्या वतीने हार्दिक अध्यक्ष महाराज की जय। ओम अनंत कोटि ब्रह्मांड नायक राधिराज योगिरा परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री बाबा की तमाम निशाणी पुढे झाल्या मग त्यानंतर पालखी निघाली निशाणी निघालेली आहे निशाणी आता गेली आलेली आहे त्याला
सुधीर भोईर नारळ फोडण्याची वाट बघत आहेत, लवकर या. फायनली पालखी निघाली बघा, सगळी मंडळी आली आणि तिकडे चालू आहे पूजा पालखीची पुन्हा एकदा. पालखी थोड्याच वेळात मंदिराजवळ पोहोचेल. बघू शकता इथं समोरच दिसत आहे मंदिर 0 किलोमीटर. ओम साईराम. बघू शकता आमचे माजी ब्लॉगर संजू पाटील आपले युट्यूबवरून जाम पैसा कामवला. रिअलमीचा मोबाईल घेतले फक्त बस आणि सोडून दिला लागला. चला आता तो कुठल्या तरी पक्षाचा काय आहे सचिव आहे मी युवा मंडळाचा. साई शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव कुंडलिक जागा
कुंडलिक जागा भाव कुंडलिक जागा याहो याहो अवघे जन करू बाबांची वंदन साईचे वंदन करू बाबांचे वंदन करो म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई पाव माझे आई धाव पाव माझे आई सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई पालखीचं स्वागत कक्ष म्हणजे साई पालखी स्वागत कक्ष. फायनली खंडोबा मंदिरामधून बाहेर निघालो. थोडीशी क्लिप काढले खंडोबा मंदिरामध्ये. बघूया कसे वाटतंय. मी जास्त काही करायला भेटलं आता मंदिरामध्ये तर मोबाईल तर यूज करायला भेटणार नाही आपल्याला.
गाईस पालखी आता निघाली खंडोबा मंदिरामधून बाहेर. आता निघालो आम्ही, मस्त दर्शन झालं खंडोबा मंदिरामध्ये. आता बघू आता साईबाबांच्या मंदिरामध्ये कसं दर्शन होतं. चला ब्लॉगर सुद्धा आले, त्याने ब्लॉग बनवितच ना हल्ली. बघूया कसं होतं दर्शन. चला तुमची लाईफ मस्त आली. पालखी निघाली आता दर्शनासाठी. 6-7 नंबर गेटमधून जायचं. बघू शकता आता चपला काढायला लागतील आपल्याला. तुमच्या मागची इकडे घ्या मूर्ती केली साहेब. किलोच्या हिशोबाने एकाला ₹1,00,000 किलो. कोणता पण मोबाईल आयफोन आहे. कन्फर्म सांग, मोबाईल नंबर सांग, मी तुला देतो मोबाईल नंबर. थँक्यू. तर गाईस फायनली दर्शन करून बाहेर निघलो. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वस्ती आहे आणि एक आम्ही रूम पण घेतला आहे. पहिलेचा रूम होता तिथे. बघूया आता NP गेला आहे म्हणजे नवनाथ पाटील गेला आहे पुढे मॅकडीजवळ. म्हणजे तो चालला आहे घरी. मी उद्या जाणार आहे काही कारणास्तव, म्हणजे शॉपिंग वगैरे करायची आम्हाला. मम्मी सोहानी मी राहणार आहे आणि कार्तिक आणि धीरज ते आता जाणार आहे. तर चला जाऊ आणि नानाच ना चावी देऊ रूमची. आता इथं वस्तीला येऊ का तिथं जाऊ ते समजत नाही. काय पुन्हा आता भेटलेले आपले NP ब्लॉगर. इकडे पवन आहे आणि मस्त इथं लिहिलं आहे श्री साई समाधी मंदिर परिसर शिर्डी. परिसर एकदम लाईटीचं झगमगाट केले. उद्या आहे रामनवमी, त्यासाठी बघू शकतो तुम्ही पूर्ण लाईटिंग केले. तर गाईज मॉर्निंग झाली मस्तपैकी. काल रात्री काय ब्लॉग एंड करायला भेटला नाही, पण मस्त असं दर्शन झालं. फक्त अर्धा तास लागला दर्शनासाठी. आणि आत्ता उठून परत निघायचं आहे आपल्याला, म्हणजे फ्रेश वगैरे होऊन पालखी वगैरे काढायची. ते तुम्हाला बघायला भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग पुढे मागे होतील कारण ना माझ्या मोबाईलमध्ये पेस नाही राहिला. SSD घेतले पण SSDमध्ये डाटा ट्रान्सफर होत नाही. हे बघा अजूनही डाटा ट्रान्सफरिंग चालू आहे तुमच्यासमोर. ब्लॉग पण शूट होतं आणि डाटा ट्रान्सफर पण होतं. तर चला आजचा दर्शनाचा ब्लॉग कसा वाटला. जास्तमध्ये मी सॉंगच टाकेन कारण की कॉपीराईट जाम येणार आहेत. कारण की जेवढं पण आहे ना, जिथपासून आपण पालखी निघाली सकाळपासून ते मंदिरापर्यंत पोचेपर्यंत सगळं काय नुसतं DJचे सॉन्ग वाजत होते. सगळे कॉपीराईट आहेत. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होणार आहे. प्रत्येक जिथं जिथं DJचं सॉन्ग आहे तिथं मी आपल्या नॉन कॉपीराईट सॉन्गच टाकणार आहे, म्हणजे कॉपीराईट येण्याची शक्यता नाही. आणि जर ब्लॉग आवडेल नक्की बघायला, कारण की जास्त काही तिथं बोलायला भेटलं नाही त्या आवाजामध्ये. पण मस्त असा ब्लॉग झाले. जर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.